चला पंच मैदानामध्ये त्यांना टाइम वेल दर्शवा, वेल अलर्ट करा, त्यांना टाइम अलर्ट करा, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल. बघा जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांसाठी तुम्हाला पहिल्या सत्रासाठी 20 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे आणि 3 षटकं हे 15 मिनिटापूर्वी तुमची खऱ्या अर्थाने पूर्णता तुम्ही हाताळणं गरजेचं आहे. चलिए राहुल सर आइसक्रीम के साथ देखिए, स्क्रीन पर देख सकते हैं. नहीं महागुरु सर सही बताइए, दंडित किया जाएगा सबसे पहले अंपायर को किया जाएगा. मनोज सर नहीं अंपायर क्या कर सकते भाई, वो तो अंदर सलाह मशवरा देते हैं और कमेंटेटर भी देखिए यहाँ से आवाज़ पहुँचाते हैं. लेकिन ग्रामीण क्रिकेट एक ऐसा क्रिकेट है, इतना प्रेशर दबाव रहता है, जिस दबाव को लेकर चलना थोड़ा सा कठिन होता है. बहुत बढ़िया देखिए बात करेंगे. अभी भी देखिए हमारे संजय दादा मात्री इस वक्त है VIP डैश में तशरीफ रखे हैं. सतीश दादा देखिए बात करेंगे. साक्षी एंटरप्राइजेस देखिए जिस नाम ने पूरी टेनिस क्रिकेट की दुनिया में देखिए चलिए भाई बात करेंगे. स्क्रीन पर देख सकते हो यहाँ पर है अलंकार दादा पोरजी, अन्ना के नाम से मशहूर है. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. हंसी मजाक होता रहेगा. आकाश दादा पाटिल देखिए बात करेंगे स्कायरा 11 के नाम से जो ओनर है. फिर से एक बार देखिए वो इनामी राशि ओलोली टीम के लिए यहाँ पर रखे हैं. हैट्रिक छक्के के लिए यहाँ पर 3000, चौके के लिए 2000 और करण धुले तैयार. ओ धुले जी कहाँ कर बैठे गेंद भाई यहाँ से तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहाँ है ये मुन्ना, गेंद गई नो बॉल के साथ बदलापुर 6 रन. महागुरु सर देखिए बात करेंगे ना, तेजाब पिक्चर का सॉन्ग प्रवीण ने सुनाए जिस तेजाब में माधुरी रातों रात स्टार हुई थी. उसका कारण एक था राहुल, क्योंकि माधुरी का उम्र भी था 16 और कमर भी था कोका कोला. क्योंकि फिटनेस कृष्णा सातपुते सर देखिए आज भी उनके फिटनेस देखिए. कैलाश दादा पोरजी फिटनेस देखिए, 16 साल के नौजवान को भी ये मात दे देंगे. तो माधुरी के पास उस वक्त उतना फिटनेस अच्छा था, डांस के मास्टर माने जाते थे, तभी तेजाब पिक्चर से हिट हुई, पूरी बॉलीवुड में राज किया. लेकिन देखते इस मैच में कौन राज करता है, क्योंकि 4 ओवर का मुकाबला है. ये देखिए 2-2 और ये चलिए भाई इस ओवर में क्या यहाँ पर दूसरा, हाँ भाई यहाँ पर दूसरा छक्का आता हुआ झलक 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 दिखला था. 6 रन. टाइमिंग कमाल का टाइमिंग. और सुयोग देखिए बहुत रहेंगे. फिर से कप्तान की धाक देना चाहूंगा. ओ फिर से एक बार देखिए स्वीप खींचा यहां से, क्या कमाल का कैच लिया गया, आउटस्टैंडिंग कैच है. जितना भी तारीफ किया जाए योगेश का यहां पर उतना ही कम है. लाजवाब आप रिप्ले में देख सकते हो. यहां पर है बड़ा विकेट इस वक्त गिरता हुआ सुयोग मात्रे का विकेट है. इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया. क्या सुयोग के आउट होने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद का कलेजा जल गया. और यहां पर बात करेंगे सुयोग का विकेट गिरने के साथ साथ है सारा का सारा उम्मीद जल गया. फरमाइश थी ये शेर के लिए खास करके, क्योंकि धानसर में काफी सारा उम्मीद है, हर बातों में कहते हैं सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया.
15 पर पहला विकेट गिराया और बिग विकेट पिछले मैच के हीरो। ये तो दोस्तों क्रिकेट रहता है, हर मैच में एक ही खिलाड़ी हीरो नहीं बन सकता है। आशीष पाटिल बल्लेबाजी में आते हुए, करण धुले भाई यहाँ पर है। आशीष मैदान पर उतरे हैं। ओ कमाल का गेंद, फुल लेन देखिए यहाँ पर कांटे के जैसे गेंद बदलता हुआ निकला बाहर की तरफ है। कहते ना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद है, और गेंदबाज हावी हो जाता है उससे सफलता मिलने के दौरान। स्लोर गेंद देखिए, बहुत बढ़िया वेरिएशन। करण धुले देखिए यहाँ पर कमाल की स्पेल है। पहला ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बना है 16 रन। 4 ओवर का मुकाबला है और चलते हैं इस बार ना किसी का कसम ना किसी का वास्ता। चलते हैं डीजे वाले के पास, तब तक के लिए कुछ कर लेते हैं चाय नाश्ता। दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला, संजय म्हात्रे खंबीर उभा विलास दादाच्या पाठीला, विलास दादाच्या पाठीला। अक्षय जोशी दादाच्या नेहमी तो फिरतोय हो संगतीला, सतीश म्हात्रे संजय म्हात्रेचा आहे सपोर्ट विलास दादाला। दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, दादा बोलतय गोड त्याची लागतय ओढ, त्याच्या शब्दात दमाई रे, शब्दात दमाई रे आमच्या विलास पोरजी। तांबा तांबा नहीं, जरा उनको भी एक टाइमिंग दीजिए भाई, कभी कभी वो भी मूड में आ जाते हैं, लेकिन थोड़ा समय देखिए आगे जा रहा है। ओ ये चलिए भाई, यहाँ पर थाम दिया 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। अरे कोई नर हीरा तो चमकून आला रे, जिल्ह्याची शानाई रे, नांदूर गावाची शानाई रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे। क्या बात है, क्या बात है। देखिए नाम में दम, और यहाँ पर बल्लेबाज ने काम में दिखाया दम। टीम का उसको देखिए 22 तैयार है। पटकी हुई गेंद थी, ओ बहुत बड़ी गलती हो गई यहाँ पर, वाइड और उसके साथ चौका। लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये पंजा करना दे आपको। टाटा बाय बाय। आए जिगर वाला तो हिम्मत वाला, आए जिगर वाला तो हिम्मत वाला, आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार आमच्या विलास पोरजी दादा। टीम का टोटल देखिए 27 तक पहुंचा है। बहुत बढ़िया, कमाल का देखिए शुरुआत हो चुका है। थोड़ा गलती देखिए गेंदबाजों से और उसको गलती विकेट कीपर से होता हुआ। सीधा खेले हैं, लॉन्ग ऑफ तैनात है। 4 ओवर का मैच है, 1 ओवर पावर प्ले रहेगा। महागुरु सर बात करेंगे, थोड़ा समय को ध्यान देना होगा। सूरज ढलता जा रहा है, शाम का अंधेरा करीब आ रहा है और हमारे पास वक्त कम है और बहुत ज़रूरी रहता है। और ये चलिए भाई खींच कर मारा है। महागुरु सर आपने देखा होगा ना, कोई मिल गया पिक्चर है, क्योंकि जादू ने कहा था धूप धूप, ये धूप बहुत ज़रूरी है। मैच जब तक कंप्लीट ना हो, थोड़ा सा सूर्य का किरण रहेगा तो आसान रहेगा। तैयार गेंदबाज, ये देखिए, और एक बड़ा हिट भाई थाम दिया। मैं तेरी मैना तू मेरा तोता। अरे छक्का लगा है मोटा, डीजे ठोक छोटा। बहुत बढ़िया। देखिए थोड़ा समय कम है, डीजे थोड़ा समय को थोड़ा सा जैसा गेंद अंदर आता है थोड़ा सा ध्यान दीजिए। 35 फिर से देखिए फुल लेने यहाँ पर आशीष पाटिल लेके बल्लेबाजी में बहुत बढ़िया यहाँ पर बदलाव किया गया, चेंज ऑफ किया गया और जिसका बेनिफिट फायदा यहाँ पर मिलते गया। आखिरी अंतिम गेंद रहेगा यहाँ पर। दूसरा ओवर का टीम का टोटल देखिए 36 तक पहुंच गया है।
क्या बढ़िया यहाँ पर रन बनाते हुए, और इस तरह की शुरुआत मिल जाए तो अगर शाम के समय स्लोअर गेंद चाल में फंसाया और विकेट भी दिलाया। माँ गुरु सर धानसर का विकेट हमेशा कहता है कि शहर का दबा और धानसर का हवा अक्सर शाम के वक्त बदलता रहता है। अब देखते हैं हवा कैसा बदलता हुआ और यहाँ से विकेट गिरता हुआ। 6260 नंबर वाला रायगढ़ ठाण्याचा फेमस 6260 नंबर वाला रायगढ़ ठाण्याचा फेमस चार वांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई क्या बात है सतीश दादा, सतीश भाई, संजय दादा, किशोर दादा। मागुरु सर कहते हैं ना, प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। ये प्रतियोगिता में देखिए 5 दिन पूरी तरह से खाने का देखिए इंतजाम आचार्य देखिए, जिन्होंने उनकी भी तारीफ करना चाहूँगा समय पर अच्छे अपने काम को देते हुए। कल का देखिए जो 9 तारीख रविवार देखिए पहला मुकाबला रहेगा खुटारी बनाम किरोली भाव के बीच में। दोनों नजदीक टीमें एक आठ बड़ा टोंडरे के बीच में पड़ गए और वह नर्मदा से आई गाँव देवी किरोली देखिए, किरोली का दूसरा टीम भी आपको देखेगा और जय गणेश विष्णु स्पीड नावाली और खुशी 11 रीडगर के बीच में बिग बैटल कल का भी यहाँ पर रहेगा। यहाँ पहला विकेट गिरा है। बात हम राहुल बता रहे थे कि शहर का दवा और धानसर गांव का हवा अक्सर शाम को बदलता रहता है, अब मैच को बदल रहा है। हमारे कैलाश दादापुर जी देखिए इस वक्त बहुत खूब सभी देखिए मेहनत ली है, पूरी मैनेजमेंट मैं हर किसी का तारीफ लेना चाहूँगा। अभी भी देखिए दो यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 36 पर 2। स्लोअर गेंद यहाँ पर देखिए खींच दिया, इसे कहते हैं गेंद और बल्ले के बीच में सही तालमेल और गेंद निकला सीधा कोलकाता हावड़ा मेल 6 रन। भूर एक अच्छे क्रिकेटर भी भाई हैं, वो अच्छे और नजर, एक अच्छे उद्योगपति बिजनेसमैन और एक बड़ा दिल भी उनके पास। शान सौभाग्य दोस्ती की दुनिया के बेहतर। और वहीं देखिए बात करेंगे परी कस्तूरी 11 जय हनुमान जोइली टीम है। दबाव है, यहाँ से दबाव से उभरना होगा। अब मुझे लग रहा है वो लोग टीम है जो पिछली मैच में कुछ रन से सटपटाए थे, लेकिन रत्नादीप चौधरी आज थोड़ा सा निराश किए। लेकिन टीम के मैनेजमेंट का तारीफ करना चाहूँगा, उन्हें ऊपर भेजा गया क्योंकि कहीं उनके मन के अंदर कल हमने भी जिक्र किया था थोड़ा प्रमोट करना चाहिए और उन्होंने प्रमोट किया दिखाया, लेकिन आपने वहाँ खड़े उतर नहीं पाए। लेकिन आशीष पाटिल देखिए हर खिलाड़ी का यहाँ पर अजमाया जा रहा है, अजिंक्य मुकेश सिलेक्ट कर अपने आप को आज पीछे रखें। और क्या बढ़िया देखिए यहाँ पर टाइमिंग स्क्वायर खेला, यहाँ पर कट टाइमिंग कड़क था, यहाँ से बेहतरीन चौका, कोई मौका नहीं था यहाँ पर फील्डर के पास।
याद रखना, जो संघर्ष से परिचित नहीं होता वो कभी चर्चित नहीं होता। अभी देखिए 6 गेंद बचाए भाई, देखते हैं 6 गेंद के ऊपर। कहते हैं ना, इंसान को अलार्म नहीं भाई, जिम्मेदारी जगाती है। और देखते हैं जो जिम्मेदारी यहाँ पर गेंदबाज को दिया गया है, अलंकार दादा वो जिम्मेदारी कैसे निभाते हैं। इंसान को अलार्म नहीं जगाती है भाई, जिम्मेदारी जगाती है। चल उठ खड़ा हो भाई, संघर्ष कर। लेकिन आशीष पाटिल कमाल का इनिंग, और विशाल और दिशा दिया सिर पे हल्के हाथों से खेला। ये विशाल का अच्छा सोच, जब आशीष पाटिल इतना अच्छा काम कर रहे हैं तो हमें उनकी नाम लेना जरूरी है। 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं। तैतीस रन बना है और गेंदबाजी में रोहित धुले तैयार है। और हवा में कीने फील्डर हैं यहाँ पर, कैच फिर से एक बार छूटा है यहाँ पर। सुधीर थे फील्डर जिन्होंने अच्छा कैच लिए थे और उन्हीं की हाथों से कैच छूटता हुआ। इसलिए कहते ना, भाग्य के भरोसा रहोगे तो उम्र निकल जाएगा, मेहनत करोगे तो जिंदगी संवर जाएगा। अगर यहाँ मेहनत ना करोगे तो फिर साक्षी ट्रॉफी से आपको टाटा बाय बाय होना पड़ेगा। यहाँ पर देखिए तलाश कर रहे हैं बड़ी हिट की, लेकिन नहीं मिल पा रहा है। सिंगल के साथ जाकर पहुंचा, टोटल 57 है। राहुल सर कहते ना, रोटी पर घी नाम के साथ जी, हर ओवर में बाउंड्री, ये आना बहुत जरूरी रहता है। चाहे कोई भी टीम के दृष्टिकोण से, मैं ये नहीं कहूंगा ओलू कोई भी टीम मैदान में उतरे, रोटी पर घी नाम के साथ जी, हर ओवर में बाउंड्री, तब जाके एक अच्छा ओवर बनता है। अभी 3 गेंद अच्छा हुआ है, अगर यही काम कर ले तो फिर जख्म पर मरहम लगाएंगे। नहीं नहीं भाई, ये जख्म का सहर है लाला, जख्म थोड़ा सा छुपा कर चलना होगा। और एक यहां पर कमाल का छक्का आता हुआ। और हमारे देखिए जलपेश दादा टेडी बिल की हम जिक्र कर रहे थे सुबह। शिव शंकर ओहो, यही बात कर रहे थे भाई, रोटी पर घी नाम के साथ जी, और हर ओवर में बाउंड्री। अब आता हुआ देखिए 4 रन।
तब येतात बादशाह बाबूशाह. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून आपण समालोचन ऐकलं. धन्यवाद बाबूशाह. टार्गेट भरपूर मोठा आहे 74 आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनापुरी चषकामध्ये हा पहिला खेळाडू ठरतो आशिष पाटील, ज्यानं या मैदानावरती 50 धावांची आक्रमक केली साकारली. अभिनंदन अभिनंदन. 2 दिग्गज फलंदाज या ठिकाणी मात्र खेळण्यासाठी सज्ज असताना परिकस्तुरी 11 जोविली टीमचे यावेळेस करण धुळे आणि विवेक गायकवाड ही सलामीची जोडी. भरपूर मोठा टार्गेट आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजच्या मार्कवरती ऋषी चौधरीचा आगमन केलं जातोय. यावेळेस पाहायला गेलं तर ऑन साईडला विडॉनमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी हेरला की नक्कीच करण धुलेमध्ये क्षमता आहे, ती क्षमता या ठिकाणी पूर्ण केली जाईल का, कारण टार्गेट भरपूर मोठा आहे. ज्या पद्धतीनं आशिष केला त्या पद्धतीनंच इथे करणला देखील मात्र रौद्र रूप धारण करावं लागेल. 74चा टार्गेट. व्हाट अ शॉट बैकच्या स्लॉट मध्ये. ईट का जवाब पत्थर से, सेन का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते से. षटकार. करण धुलेच्या बॅट्समधून दमदार षटकार. अशी सुरुवात हवी आहे. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. इथे आपण पाहतोय लाऊडली अपील आपण या ठिकाणी पाहिली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं चेंडू भरपूर वेगवान होता. कटसाठी सांगतात आयोजक रिव्ह्यू नाही आहे, परंतु पंचांना जर वाटलं तर कैलास दादा कुठे असतील जरा मंचकाशी संपर्क करा आपण. दोन पंच आहेत, योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर करतील. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण यामध्ये जिंकणारा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय होणार. नागाव संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. टीव्ही अंपायरला रेफर केलाय. तर कैलास दादा आपण या. क्रिटिकल कंडिशन मध्ये ही मुवमेंट आपण पाहिली. नॉट आउट. बॅट लागली आहे खाली. चेक केला इथे. नक्कीच इतके पॉवरफुल कॅमेरा आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु पंच योग्य तटस्थ निर्णय इथे घेतला गेला. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून देखील कैलासदादांनी योग्य निर्णय दिला. ऋषी चौधरी गोलंदाजीसाठी सज्ज असताना मात्र धावसंख्या धावफलकडे पाहिली गेली. एकूण धावसंख्या 6 या ठिकाणी असतील. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये 1 बाउन्स मिड विकेटला क्लिअर करत असताना दणदणीत सनसनीत खणखणीत 4 रन.
चौकाराला अशी सुरुवात दमदार सुरुवात इथे करत असताना करण धुलेच्या बॅट्समधून षटकारानंतर आलेला या ठिकाणी मात्र संघर्षाचा चौकार खेळण्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू होता. वेग होता चेंडूमध्ये. ऋषी चौधरी देखील तितकाच चांगला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 10 धावा आहेत धावफलकावरती. 74चा भला मोठा लक्ष आहे. सामन्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर मॅच जिंकणं दोन्ही संघाला खूप गरजेचं आहे. करण धुले आणि विवेक ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. करणकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, परंतु पाहूया कशा पद्धतीने इथे फलंदाजी करणार. शेवटचा चेंडू ऋषी चौधरी यांच्या षटकातील P1 मधला. समोरच्या दिशेने इथे डिमिट विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दूरवरनं येतील थोडीसा पंबल क्षेत्ररक्षण, परंतु इथे एकाच धावेवरती समाधान व्यक्त केला जाईल. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होते. एकूण धावसंख्या धाव फलकावरती येथून पाहिली गेली तर एकूण धावा 11. दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय. मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे मात्र फलंदाज आणि गोलंदाज लागोपाठ 3 षटकार आणि लागोपाठ 3 विकेटसाठी स्कायरा 11 शिरडोन आकाश शेठ पाटील यांच्या वतीने गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी विकेट आणि षटकार हॅट्रिकसाठी 2-2 हजार रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे सर. आकाश पाटील सर यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात इथे केली जाते. मॅच भरपूर इम्पॉर्टंट आहे. उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहतोय. 74चा लक्ष गाठत असताना आता 18 चेंडू आणि 63 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. आता करण धुलेला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. संपूर्ण ताकद इथे मात्र पणाला लावावं लागेल. इथे इतिहास रचावा लागतील, कारण याच मैदानावर तर बरेच खेळाडू इतिहास रचत असतात. करण धुले 6 मध्ये 11 वरती केलतात. संपूर्ण पहिला षटक त्यांच्या माध्यमातून कव्हर केला. करणला मात्र स्वतःची ताकद इथे आजमावी लागेल. उर्वरित समीकरण येऊन टेपता येणारे 18 चेंडू आणि अद्याप देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर 21.00 चे सरासरी गाठाचे. सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे, परंतु गोलंदाज तेच तर रफ्तार के सौदागर नक्कीच रत्नदीपचा अस्त्र इथे बाहेर काढलाय. आईगाव देवी 11 वलवली एक्सप्रेस म्हणून त्यांच्याकडे सातत्याने आम्ही पाहत असतो. रत्नदीप, परंतु इथे करण धुले हा देखील अष्टपैलू क्रिकेटर एक क्षमता आहे मॅच मध्ये नक्कीच शिरकाव करण्याची. बॅटच्या स्लॉट मध्ये येणार का मिस टायमिंग होणार. क्षेत्ररक्षक आहे दूरवरनं. वेल जजमेंट. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कुणाल होते. कुणालने टिपला झेल संपलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज करण धुलेचा खेळ. राणा जी माफ करना. डॉट गेल्यात. गोलंदाज सज्ज रत्नदीप रोहित साठी ऑन द कॉर्फेट ऑन साईडला खेळतात. बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येत नाही आहे. संध्याकाळचं सत्र आहे. वातावरणामध्ये थोडीशी नमी आपल्याला जाणवते. आता या ठिकाणी पाहिलं तर सिंगलनं बात बनणे वाले हे नाही. मॅच जिंकायची आहे तर फक्त षटकार चौकार करणं. 21ची सरासरी होती प्रत्येक षटकामध्ये. आता ही सरासरी वाढत चालली आहे. 12 धावे धावफलकावरती अद्याप देखील विचार केला 62 धावा अद्याप तुम्हाला बनवायचे आहेत. उर्वरित चेंडू आपल्या हातामध्ये असतील ते मात्र 15 चेंडू आहेत. 15 चेंडू 62.
क्या बात आहे रत्नदीप, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाच्या समोरून हा चेंडू डिलेव्हर केला त्यानं आणि सरळ एस टी रक्षकाच्या हातामध्ये मुकेश शेलाटकर इथे चांगलं एस टी रक्षणाची भूमिका साकारत असताना एका डझनामध्ये धावसंख्येत 12 विकेट गारद झालाय. हिमांशू इंटरप्राइजेस आई गावदेवी वलवली टीमचं पाळणं इथे जड पण चाला बी बनेन. कोणता सज्ज षटकातील पुढील चेंडू, यावेळी चांगला फटका, गॅप आहे, चांगला गॅप आहे, गॅप इथे शोधलाय, चेंडू चालाय सीमा पाठी एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. समोरच्या दिशेनं बॅटचा फेस ओपन केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऋषी चौधरीने टिपला जेल आणि ते संपलाय. मात्र तो विवेक गायकवाडचा खेळ. करून घ्यायची आहे. नक्कीच मी कॅमेरामॅन, आमचे 2 कॅमेरामॅन आहेत, त्यांचं मी खरं त्यांना कौतुक करीन. काही त्यांची जबरदस्त मेहनत आहे. अगदी स्क्रीनच्या समोर कशा पद्धतीनं ऋषीने जो झेल टिपला, अगदी सीमारेषा लगत या मुवमेंटला भरपूर लक्ष केंद्रित करायला हवं असतं, परंतु खूप चांगली कामगिरी फॉर्च्यून इव्हेंटचे सर्वच आमचे नक्कीच कृष्णा म्हात्रे यांची टीम, कॅमेरामॅन रामदास भाई आहेत आमचे आणि त्यानंतर मयूर आणि आमचे ऋतिक, खूप चांगली कामगिरी आहे. साजू क्या बात आहे. अंकित देखील आहेत. आज मात्र ते नितलासमध्ये असतील, कदाचित लोणावल्यामध्ये आहेत. क्या बात आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच लाईव्हची चर्चा आहे, ती म्हणजे फॉर्च्यून इव्हेंट. 16 धावा आहे 10 फलकावरती. षटक क्रमांक 3 सुयोग म्हात्रे स्ट्राईक इनला आपण पाहतोय. रोहित धुले स्ट्राईकला आहेत. हो, खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट सिलेक्शन करायचा होता, परंतु पूर्णपणे त्या अधिराज्य गाजवला जातोय. टीम हिमांशू एंटरप्राइजेस आई गावदेवी 11 वलवली टीम इथे खूप चांगला प्रयत्न करत असताना सिंगल और डबल से बाद बनने वाले हे नाही, कारण 11 चेंडूमध्ये धावसंख्येचा अंबार तुम्हाला उभा करायचा आहे. षटकार चौकार चौकार षटकार हेच तुम्हाला मारायचे आहेत. फटका तर फसलाय, चाललाय चेंडू सरळ शॉटरमॅन रिझनला मिळेल फक्त या ठिकाणी सिंगल. हा मैदान मी म्हणतोय कारण त्यांना मागुरू, हा मैदान आई गावदेवी 11 वलवली टीमसाठी खूप लकी आहे. ज्या वेळेस या मॅचेस या ठिकाणी टुर्नामेंट्स आगाज होतात ना, त्यावेळी हिमांशू एंटरप्राइजेस वलवली टीमचं जबरदस्त इथे खेळ होत असतो आणि इथे आणखीन एक विकेट डाऊन होत आहे. फलंदाज बाद यावेळी रोहित धुळे. चेतनेश्वर खुटारी आणि नक्कीच किरवली सी संघाला मी या ठिकाणी घोषित करतो की उद्या तुम्हाला 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू इथे फेकलाय सुयोग म्हात्रेनं. डॉट चेंडूची सफर इथे केली जाते. 3ऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू पूर्णपणे या ठिकाणी वर्चस्व आपण पाहतोय हिमांशू एंटरप्राइजेस आई गावदेवी 11 वलवली टीम.
करण धुलेची फलंदाजी इथे नाजूक पडली. पुन्हा एकदा डॉट आणि ते षटक क्रमांक 3 समाप्त होते. उर्वरित समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय 6 चेंडू 52 धावा. प्रेक्षकांची झाली या गर्दी चौकार षटकार बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. आशिष येत आहेत. शेवटचा षटक अनामारीचा षटक होता, परंतु इथे मात्र भरपूर धावांचा अंबार आहे. खऱ्या अर्थ अशा कंडिशनमध्ये एखादा नवीन गोलंदाज तुमच्यामध्ये तयार होत असतो, त्यावेळेस अशा गोलंदाजांना तुम्ही संधी देत चला. 52 धावा आहेत. झेल होणार शंका नाही आहे. फलंदाज बाद. चला फास्ट या आपण आता. फास्ट या आपण. कारण सामना पूर्णपणे झुकला मी म्हणेन हिमांशू एंटरप्राइजेस वलवली टीमच्या बाजूनं. गोलंदाज इथे सज्ज. ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक इथे घेण्याची संधी आली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आकाशदादा पाटील, नक्कीच स्कायरा 11 टीमचे ते पॅकर्स देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी इथे 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. तो 2000चा पारितोषिक इथे मात्र नक्कीच मिळला जाईल का, कारण आशिष पाटीलनं या मैदानावरती 50 धावा देखील बनवल्यात. 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे, त्यातील मात्र शंका नाही आहे. परंतु अद्याप 2000 म्हणजे आजचा दिवसाचा खर्च सुटला. हो, यावेळी 6 चेंडू पाहिला. एकतर्फी चालणारा हा सामना आपण पाहतोय. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये. सज्जेत गोलंदाज स्विचिटचा वापर. औपचारिकता बाकी आहे. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. 23 धावा 5 फलंदाज 5 झालेत. सुरुवात मी म्हणेन हिमांशू एंटरप्राइजेस वाली टीमची भरपूर चांगली झाली. 2025चा काल तुम्हाला भरपूर ट्रॉफी देऊन जाऊ आणि त्यानंतर चांगला प्रयत्न केला. परी कस्तुरी जोविली 11 आपण या ठिकाणी सामन्यात जरूर हरलात, पण चांगला प्रयत्न केलात. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. चला फास्ट या. छोटा खेळाडू पाठवा एक. आशिष आहेत. 50 धावा आम्ही त्यांचा उल्लेख केला आहे महागुरू. यस, आकाशदादा पाटील स्कायरा 11 टीमचे पॅकर आहेत. त्याच्या माध्यमातून त्याला मात्र 1000 रुपये नक्कीच आहेत. अभिनंदन अभिनंदन. हिमांशू एंटरप्राइजेस वालेली टीम गो टू सुपर 8 मध्ये आपलं मनपूर्वक अभिनंदन आम्ही या ठिकाणी करतो. आणि हाडलक परी कस्तुरी 11 जोविली टीम. तर आता जी लढत झाली साखले फेरीतील अंतिम लढत होती. एका बाजूला हिमांशू एंटरप्राइजेस रवी शेठ भोईर कोलवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवी वलवली आणि एका बाजूला परी 11 परी कस्तुरी 11 जानमान जोबेली क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये गावदेवी वलवली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. सुपर 8 मध्ये दाखल झाले. त्यांचा मनपूर्वक जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने अभिनंदन. आणि करण धुले तुमच्या जानमान जोबेली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार. आणि सामन्याचा हिरो ऑलराऊंडर परफॉर्मन्स आशिष पाटील 50 धावांची अप्रतिम झुंजार केली साकारली. आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. निर्धाव षटक सुद्धा